मोक्षमार्गस्य नेतारम् भेत्तारं कर्मभोभृताम् ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तत् गुणलब्धये। अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। कर्म सिद्धांत किंवा कर्माचं विवेचन आपण बघतो आहे आणि या दृष्टीने आम्ही जवळपास 6 कर्म बघितलेले आहे। आयु कर्म जे जीवाला त्या भवामध्ये अडकवून ठेवण्याचं कार्य करतं। मोहनीय कर्म जे जीवाची श्रद्धा आणि चारित्र्य विपरीत करतं। नंतर वेदनीय कर्म सुखदुःखाचं वेदन करण्यात जे निमित्त कारण पडतं ते वेदनीय कर्म। अशा प्रकारे आम्ही कर्माच्या प्रकृती आणि उत्तर प्रकृती। ज्ञानावरण कर्म आमच्या ज्ञान गुणावर आवरण टाकण्याचं काम करतं, ज्ञान गुण प्रगट होऊ देण्यात अडथळा निर्माण करतो। दर्शन गुणाचं कार्य अवलोकन करण्याची जी आमची सामान्य प्रतिभा स्वरूप शक्ती त्यावर आवरण टाकण्याचं कार्य दर्शनावरण कर्म करतं। अशा तऱ्हेने आम्ही कर्माचे भेद प्रभेद बघितले। मूळ कर्म तर आहे 8 कर्म आणि त्याच्या उत्तर प्रकृती असणार आहे एकूण किती रसिका? मूळ कर्माच्या उत्तर प्रकृती किती असतील? 28 उत्तर प्रकृती 148। 148 हा 148 आहे। म्हणजे काही गोष्टी कशा अगदी ठळक रूपाने आम्हाला पाठ करायच्या आता हे समजा। ज्ञानावरणाच्या किती भारतीताई? 5। दर्शनावरण 9। मोहनीय 28। नंतर वेदनीय 5 नाही सॉरी 2। 2 बरोबर आहे। वेदनीय 2। नंतर आयु 4। आयु नाम 93। नाम गोत्र 2 आणि अंतराय 5। आणि क्रमही हाच ठेवायचा। आत्ता जो क्रम लावला ना आपण ज्ञानावरण दर्शनावरण वेदनीय मध्ये वेदनीय घ्यायचं, नंतर मोहनीय आयु नाम गोत्र आणि शेवटी अंतराय। अंतराय घाती कर्म आहे पण तरीही ते शेवटच्या नंबरवर आहे आणि वेदनीय कर्म अघाती आहे आणि तरीही ते ज्ञानावरण दर्शनानंतर वेदनीय टाकायचं। अशा तऱ्हेने हा 8 कर्माचा क्रमही असाच ठेवायचा आणि त्या उत्तर प्रकृती पण पाठ करायच्या। आम्ही कर्मदहन विधान करतो है ना? झालाय? कर्मदहन विधानामध्ये एक ही कर्म प्रकृती घेऊन या कर्माचं माझं दहन हो नष्ट हो हा भाव व्यक्त केलेला आहे कर्मदहन अष्टमीच्या पूजेमध्ये। जी पूजा मला वाटते आधी आखाडीच्या तितक्यात येते ती कर्मदहन व्रत है ना? भारतीताईल माहित असेल कर्मदहन व्रत कधी येते? श्रावण महिन्यात येते। श्रावण महिन्यात येते अष्टमीला आणि त्या दिवशी हे व्रत आहे आणि 8 वर्ष असं करायचंय आणि नंतर उद्यापन। तर कर्मदहन व्रत या 8 कर्माच्या 148 प्रकृती माझ्या जीवनातून त्याचा क्षय हो नष्ट हो ही भावना तर आपण व्रताच्या दिवशी तर प्रामुख्याने करतो समजा, पण निरंतर आमच्या जीवनामध्ये ही भावना असायची आहे। आता आमचं प्रकरण सुरू आहे नामकर्माचं। मुकुट सप्तमी झाल्यावर दुसऱ्या दिवशी का अष्टमीला ती तर कलश दशमी येते बा। अष्टमी येते का ती मला नक्की नाही माहिती। मला तर आखाडीत वाटत होतं आखाडीत येते म्हणून ते कर्मदहन व्रत आखाडीत आहे बहुतेक। आखाडीची येते ना अष्टमी, ती अष्टमी आहे बहुतेक। आणि ही मुकुट सप्तमी आणि त्यानंतर दशमी येते ती कलश दशमी येते। अष्टमीचं नाही माहिती मला, नक्की नाही माहिती मला, नक्की नाही माहिती।
तर आमचं प्रकरण सुरू आहे नामकर्माच्या 43 प्रकृतींचं आमचं प्रकरण सुरू आहे आणि आम्ही येऊन पोचलो आहे सूक्ष्म बाधर पर्यंत. 33 प्रकृती आम्ही बघितल्या, म्हणजे पिंड पिंड पाहून अशा सूक्ष्म आणि बाधर. सूक्ष्म जीवाचा उदय कोणत्या जीवांना असतो? एकेंद्रिय एकेंद्रिय जीवांना हा उदय असतो. द्विनिंद्रियापासून कोणत्याही जीवाला सूक्ष्म नामकर्माचा उदय असत नाही, त्यांना बादर नामकर्माचा उदय असतो. आणि एकेंद्रियांनाही सर्वांनाच उदय असेल असं नाही आहे. जे जीव सूक्ष्म पर्याय धारण करतात त्यांना सूक्ष्म असतो. आता पृथ्वी कायिक आहे, तर पृथ्वी कायिक मध्ये सूक्ष्म पृथ्वी कायिक आहे आणि बादर पृथ्वी कायिक आहे. तर जे बादर जीव आहे त्यांना सूक्ष्मचा उदय असणार नाही आणि जे सूक्ष्म आहे त्यांना बादरचा उदय असणार नाही. अशा ह्या परस्पर विरोधी प्रकृती आहे. आता बादर आम्ही बघितलं होतं. आता 2 प्रश्न विचारते आणि पुढचं प्रकरण सुरू करते. आतप नामकर्माचा उदय कोणत्या जीवांना असतो आणि कुठे असतो? काजवा किंवा नाही सॉरी उद्योत असतो काजव्याला. आतप म्हणजे उष्णता, म्हणजे उष्णता. सूर्या दोन सूर्य जे आहेत तिथे जे पृथ्वीकायिक जीव आहेत 12,000, तर तिथल्या त्या 12,000 तिथल्या त्या बरोबर आहे. तिथे असलेल्या त्या जीवांना तो उदय असतो. म्हणजे आता म्हणजे आता कसं सांगायचं हे आता पहा. म्हणजे मग सूर्य विमाना एकेंद्रिय जीव, एकेंद्रिय बादर पृथ्वीकायिक जीव आहेत ते. सूक्ष्म नाही, अपर्याप्तक नाही, अग्निकायिक वायुकायिक यांना नाही आहे. कोणाच जीवाला आहे तो उदय? एकेंद्रिय बादर पृथ्वीकायिक आणि पर्याप्तक. 4 विशेषता: एकेंद्रिय, बादर, पृथ्वीकायिक आणि पर्याप्तक या जीवांना तो उदय असतो. आणि हा उदय विशिष्ट ठिकाणीच आहे. सूर्य विमानांमध्ये, म्हणजे सूर्यांच्या ज्योतिषवासी जे देव आहे त्यांच्या विमानामध्ये प्रत्येक विमानाला 12,000 मणी जडलेले आहे, स्टोन. आणि ते स्टोन त्याला जे आपलं शरीर बनवितात आणि तिथे जो जीव उत्पन्न होतो ते जीव आहे आतप नाम कर्माचा उदय असणारे असे पृथ्वीकायिक, एकेंद्रिय, बादर आणि पर्याप्तक. क्लिअर? आणि उद्योतचा उदय कुणाला असतो? तो एकेंद्रिय जीवालाच असेल, चंद्राच्या प्रकाशात. चंद्राच्या प्रकाशात नाही म्हणायचं, चंद्राच्या प्रकाशात नाही. चंद्र विमान म्हणजे जसं सूर्याचं विमान आहे तसं चंद्राचं पण विमान आहे. त्या चंद्राच्या विमानामध्ये देखील असे 12,000 मणी जडलेले असतात आणि ते मणी म्हणजे स्टोन आहे ते. आणि त्या स्टोन मध्ये त्याच मण्याला जो आपलं शरीर बनवितो आणि तिथे जन्म घेतो त्या मण्यांमध्ये, त्यांना उद्योत नामकर्माचा उदय असतो. आणि आणखी हा एक झाला. नंतर आणि काजव्यांना असतो. नंतर आणि रात्री जे चमकतात ज्यांचे डोळे, प्राणी, प्राणी, त्यांना असतो. म्हणजे संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच्या जीवांना हा उदय असतो. कारण बहुतेक संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच्या जीवांच्या सगळ्यांना रात्रीला दिसतं, त्यामुळे त्यांना तो उदय त्या ठिकाणी असतो. आणि पाण्याला पण असतो कुठे कुठे. पाणी जे चमकदार पाणी रिफ्लेक्ट करते तिथे पण हा उदय सांगितलेला आहे. आता आपलं प्रकरण सुरू आहे पर्याप्ती आणि अपर्याप्ती. पर्याप्तीला मी डिटेल सांगणार आहे, पण आत्ता शॉर्ट मधली व्याख्या सांगते. पर्याप्ती कशाला म्हणायचं? तर ज्या कर्माचा, आता हे सगळे कर्म आहे आणि आपण पाहिलं की आपलं शरीर सुगठीत व्यवस्थित राहावं म्हणून नाम कर्माच्या या 93 प्रकृतींनी आपल्या शरीराची सुरक्षा किंवा निर्मिती केलेली आहे आणि आपल्याला सुचारू रूपाने कार्य करता येईल अशी जीवन पद्धती यांच्या निमित्ताने आम्हाला प्राप्त झालेली आहे. आता हे पर्याप्ती नामकर्म, की या कर्माचा उदय असताना जीव आपापल्या योग्य पर्याप्ती पूर्ण करतो, त्याला म्हणायचं पर्याप्ती नामकर्म. आणि दुसरं आहे अपर्याप्ती नामकर्म, की ज्या कर्माचा उदय असताना जीवाची एकही पर्याप्ती पूर्ण होत नाही आणि त्याचं मरण होतं, तो जीव आहे अपर्याप्तक नाम कर्म त्याला.
या दोन बद्दल नंतर हे सांगणारच आहे, म्हणून आता इथे एवढंच सांगितलं. आता स्थिर नामकर्म. आता आमचं जे शरीर बनलेलं आहे, औदारिक शरीर, विशेषतः मनुष्य आणि तिर्यंचांचं, हे सप्तधातूंनी सहित आहे. वैक्रियक शरीर, देव आणि नारकींचं, त्यांच्या शरीरामध्ये धातू उपधातूंचं कामच नाहीये. तिथे काही त्यांना रक्त, मांस वगैरे हे काही धातू त्या ठिकाणी नाही. पण आमच्या शरीरात, औदारिका शरीरामध्ये या सप्तधातू आणि 7 उपधातू असतात. आणि जर ह्या योग्य प्रमाणात कार्य करत असेल आणि याची रचना तिथल्या तिथे व्यवस्थित असेल तर आमचं शरीर स्वस्थ राहू शकतं. म्हणून स्थिर नामकर्म त्यासाठी अंतरंग निमित्त कारण आहे. म्हणून ज्या कर्माचा उदय शरीरातील धातू किती आहे? 7 आहे. कोणत्या? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, या 7 धातू आहे. आणि उपधातूमध्ये वात, पित्त, कफ, शिरा, स्नायू, जठराग्नी आणि आमची ही वरची त्वचा, अशा या 7 उपधातू आपापल्या ठिकाणी स्थिरतेला प्राप्त होतात. त्याला स्थिर नामकर्म असं म्हटलं जातं. एखादी व्यक्ती तंदुरुस्त आहे, निरोगी आहे, ह्याचं कारण तिचा आत्ता स्थिर नामकर्माचा उदय सुरू आहे. जेव्हा आमच्या शरीरातील धातूंमध्ये बिघाड होतो, वात, पित्त, कफ दोष बिघडतो, त्यावेळेला काय होतं? आम्हाला रोग येतो किंवा आम्हाला अस्वस्थता वाटते. याचं कारण, अंतरंग कारण हे त्या ठिकाणी असणार आहे. अस्थिर किंवा स्थिर नामकर्माचा उदय. स्थिर असेल हे सगळं, स्थिर नामकर्माचा उदय असेल तर आमचं धातू उपधातू स्थिर राहतात, व्यवस्थित कार्य करतात. आणि जर अस्थिर नामकर्माचा उदय असेल तर शरीरातील धातू आणि उपधातू हे आपापल्या ठिकाणी स्थिर न राहता चलायमान होतात. जसं वात वाढला तर डोक्यात जातो, पोटात जातो आणि मग त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तो वात पोचला त्या ठिकाणी शूल निर्माण होते, म्हणजे दुखणं निर्माण होतं. जर पाठीत पोचला तर पाठ दुखायला सुरुवात होते. डोक्यामध्ये गेला आमचा हा वात तर डोकं दुखतं. म्हणजे अशा प्रकारचा हा अस्थिर झाला, हे आमचे धातू उपधातू अस्थिर झाले. जर आम्हाला समजा हे आहे अस्थिभंग झाला, याचा अर्थ काय? आमचा जो धातू आहे अस्थि नावाचा, म्हणजे हाड त्या ठिकाणी सरकलं, मग काहीतरी घडलं, अशा प्रकारचा हा नामकर्माचा उदय त्या ठिकाणी अंतरंग निमित्त कारण आहे. आणि बाह्य निमित्त कारण तर अनेक तऱ्हेचे मिळू शकतात. बाह्य निमित्त कारणामध्ये आम्ही सांगू शकतो, आमचं कालचं जेवण व्यवस्थित झालं नाही म्हणून आमच्या धातू उपधातू अस्थिर झाल्या, किंवा मी व्यवस्थित चालताना पाहून चालली नाही म्हणून पाय स्लिप झाला, म्हणून माझा पायाला इंजुरी झाली. काही बाह्य निमित्त कारण कोणतंही मिळेल. जर आपल्या अंतरंग कारणाचा म्हणजे उदय असेल, अंतरंग कारण असेल तर त्या ठिकाणी बहिरंग कारण कोणतंही मिळेल. आणि व्यक्तीचा हा स्वभाव आहे की बहिरंग कारणावरती दोष देते, अंतरंग कारण पाहत नाही. पण आम्हाला काय या माध्यमातून शिकायचंय की आमचं अंतरंग कारणच महत्वपूर्ण आहे. अंतरंग कारण प्रबल असताना बहिरंग कारण त्या ठिकाणी मिळते. तशी ही स्थिर आणि अस्थिरची ही जोडी आहे, युगल म्हणायचं याला, किंवा त्याच्यामध्ये शब्द वापरला सेतराणी म्हणजे त्याला विरुद्ध असणारी जी दुसरी गोष्ट आहे ती. तसंच आहे आता आदेय आणि अनादेय, हे पण जोडी आहे की ज्या कर्माच्या उदयामुळे कांतिमान शरीर प्राप्त होते त्यास आदेय नामकर्म म्हणतात. जशी एखादी व्यक्ती असते, एकासन करते, उपवास करते, जसं आम्ही सन्मती सागर महाराजांचं उदाहरण बघितलेलं आहे. नुसते मागून कण्या आणि ताक याच्यावर ते राहायचे 6 वर्ष पर्यंत जवळपास. त्यांनी तोच आहार घेतला, कोणत्याही तऱ्हेचा स्निग्ध आहार घेतला नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर इतकी सोन्यासारखी चमक होती. याचं कारण आदेय नामकर्माचा तिथे उदय होता. म्हणजे आहाराशी आणि आदेय नामकर्माचा संबंध तसा नाही आहे. निमित्त नैमित्तिक संबंध म्हणू शकतो आम्ही, पण म्हणत असतानाही अंतरंग निमित्त कारण हे महत्वपूर्ण आहे. एखाद्याचं
खात्या पित्या घरची असली तरी चेहरा निस्तेज असतो, मलूल असतो, हास्य चेहऱ्यावर दिसत नाही. अनादेय नामकर्माचा उदय आहे असं समजायचं. म्हणून ज्या कर्माच्या उदयामध्ये कांतीहीन निष्प्रभ शरीर प्राप्त होते त्याला अनादेय नामकर्म म्हणतात. तसंच यशक कीर्ती आणि अयशक कीर्ती या कर्माचा उदय असताना जीवाची प्रशंसा व्हावी असा संयोग प्राप्त होतो, त्याला यशक कीर्ती नाम कर्म म्हणतात. आणि अयशक कीर्ती ज्या कर्माच्या उदयात जीवाची जगामध्ये अपकीर्ती होते असा संयोग प्राप्त होतो त्याला अयशक कीर्ती नाम कर्म म्हटल्या जातं. आमचं यश जगामध्ये फैलत असेल तर समजायचं की हा आमचा यशक कीर्ती नाम कर्माचा उदय आहे. आमची ती तारीफ नाही, यशक कीर्ती नाम कर्माचा उदय आहे म्हणून लोक प्रशंसा करतात, पण प्रशंसा कुणाची झालेली आहे? आत्म्याची झालेली आहे, शरीराची झालेली नाही. हेही आम्ही महत्वपूर्ण लक्षात ठेवायचं. कधी कधी आम्हाला अनेक जणी अशा मिळतात, एखादी साडी चांगली घातली कोणी तर आज तुझी साडी खूप छान आहे, सहज आम्ही असं बोलून जातो. आता ही प्रशंसा वास्तविकतः कशाची आहे? ही प्रशंसा पुद्गलाची आहे. थँक्यू कोण म्हणतं त्याला? है ना? हे सगळं जी असं सुरू आहे, म्हणण्याला गैर नाही आहे, व्यवहार आहे, तो व्यवहार आहे. पण लक्षात त्यावेळेला हे घ्यायचं आहे की ती माझ्या साडीची प्रशंसा आहे, साडी माझ्याशी आज कनेक्ट आहे, हा असद्भूत व्यवहार नयाचा विषय आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं आहे. म्हणून माझी ती तारीफ नाही आहे. एखादी व्यक्ती खूप सुंदर रांगोळी काढत असेल, त्या रांगोळीची तारीफ केली जाते किंवा होते, किंवा कोणताही एखादा पदार्थ एखादी सुगरण स्त्री सुंदर करत असेल तर कोणाची तारीफ केली जाते? त्या पदार्थासोबत करणाऱ्याचीही तारीफ केली जाते. करणाऱ्याचं कर्तृत्व तिथे कोणतं आहे? करणाऱ्याचं कर्तृत्व हे आहे की त्या ठिकाणी त्याला योग्य प्रमाणात आणि किती घ्यायचं हे व्यवस्थित ज्ञात आहे. म्हणजे ज्ञानाची ती तारीफ आहे. कशाची तारीफ आहे? वास्तविकतः त्याला जे ज्ञान होतं त्याबद्दल, रांगोळी कशी काढावी, 2 बोटीमध्ये चिमटी कशी धरावी ती रांगोळीची, याचं परिपूर्ण ज्ञान त्याला होतं आणि त्यांनी ती व्यवस्थित रांगोळी काढली. म्हणजे त्यांनी फक्त आपल्या ज्ञानाचा उपयोग केला. तारीफ जी झाली आहे ती ज्ञानाची तारीफ झाली आहे. आणि दुसरी तारीफ जी झाली त्या ज्ञानाच्या माध्यमातून जी पुद्गलाची संरचना साकार झाली त्याची तारीफ झाली. पुद्गलाच्या संरचनेमध्ये जीवाचं कर्तृत्व नाही, हे समजायचं. आपला स्वयंपाक खूप चांगला झाला, घरातल्या सगळ्यांनी तारीफ केली, तरीही हे समजायचं की त्या अन्नामध्ये तसा गुणधर्म आहे. व्यवस्थित फक्त प्रक्रिया माझ्या ज्ञानाच्या माध्यमातून मी केलेली आहे म्हणून ती तशी झालेली आहे. म्हणजे आमच्यामध्येही अहंकाराचा भाव येत नाही आणि त्या ठिकाणी योग्य रीतीने काम होतं. म्हणून या ठिकाणी यशक कीर्ती आणि अयशक कीर्ती, कधी कधी आम्ही म्हणतो की मी इतकं सगळ्यांचं करते पण माझ्या हाताला यश नाही, हेही आमचं वाक्य असतं बऱ्याच वेळेला. आणि लेडीजच्या बाबतीत तर हे वाक्य पर्टिक्युलरली असते की मी एवढी घरासाठी करते पण माझ्या हाताला यशच नाही. यश आहे नाही हे आम्ही म्हणायचंच नाही आहे त्या ठिकाणी. यशक कीर्ती नामकर्माचा उदय असेल तर आमची तारीफ होईल, आणि तारीफ केली म्हणून मी चांगली आहे असंही नाही, हे समजायचं. आणि अयशक कीर्तीचा उदय असेल तर कितीही चांगलं असेल तरीही आमची तारीफ होणार नाही. शेवटी ती माझी आत्ताची नामकर्माची उदयरूप अवस्था आहे हे समजायचं. दोन्ही जर आम्ही समजलं. मेहनत आणि पुरुषार्थ तर करावाच लागतो ना. आम्ही म्हणतो करावा लागतो मेहनत आणि पुरुषार्थ. पुरुषार्थ काय आहे? पुरुषार्थ म्हणजे काय? आता समजा भाजी करायची आहे तर भाजीसाठी जे सगळं आवश्यकता आहे, सगळं जेवढं पाहिजे तेवढं पण सांगते आता. पुरुषार्थ केला
म्हणजे आम्ही काय केलं, माझ्या जशी शक्ती होती त्यानुसार मी ते कार्य केलं, है ना, पुरुषार्थ केला मी. या पुरुषार्थ करण्यामध्ये आत्मा कधीतरी पुरुषार्थ विरहित असू शकतो का? एक समयही आहे का कधीतरी? आत्मा आत्ता पुरुषार्थ कोणता सुरू आहे माझा? माझा बोलण्याचा पुरुषार्थ सुरू आहे, बोलण्याचा पुरुषार्थ सुरू आहे, तुमचा ऐकण्याचा पुरुषार्थ सुरू आहे ना. आत्मा पुरुषार्थाशिवाय एक क्षणही असत नाही. प्रतिसमय आत्म्याचा जो परिणाम आत्म्यात उत्पन्न होतो आहे हाच त्या ठिकाणी आत्म्याचा पुरुषार्थ आहे. आणि मी जगावेगळं काही केलं नाही आहे. मी मेहनत केली म्हणजे काय, त्या वस्तूमध्ये पण ती योग्यता होती, पहिल्यांदा हे लक्षात घ्यायचं. आणि माझा आणि त्याचा समकाल झाला म्हणून ते कार्य घडलं, है ना. मी पुरुषार्थ केला, मी मेहनत केली म्हणजे काय केलं? मेहनत केली याचा अर्थ काय? पुरुषार्थच केला आपण. पुरुषार्थ केला म्हणजे काय? आत्मा पुरुषार्थाविरहित राहूच शकत नाहीये. तो केला नसता तर दुसरा कोणता तरी पुरुषार्थ तिथे झालाच असता. कारण आत्मा एक क्षणही पुरुषार्थाशिवाय राहू शकत नाही. प्रतिसमय त्याचा परिणाम होतोच आहे आणि त्याचा परिणामच त्याला पुरुषार्थ रूप म्हणायचं आहे. पण पुरुषार्थाला आम्ही कसं समजतो? पुरुषार्थ म्हणजे काय वाटते आम्हाला, की काहीतरी वेगळं केलं म्हणजे आम्ही पुरुषार्थ केला, असं नाही आहे. प्रतिसमय आत्म्याचं जे सामर्थ्य ते कार्य करण्यासाठी लागतं हा आत्म्याचा पुरुषार्थ आहे. आणि त्यावेळेला त्या वस्तूमध्ये देखील तशा प्रकारची उपादानगत योग्यता आहे, दोहोंचा समकाल आहे आणि म्हणून हे कार्य होते आहे. एक उदाहरण सांगते. कर्म कैसे करे यामध्ये क्षमासागर महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे. मी कदाचित सांगितलं असेल. गांधीजी होते आणि गांधीजींची आई रात्री दही लावायची. दही लावत असताना विरजन लावायची. विरजन लावत असताना ती म्हणायची की काय, उद्याचं दही चांगलं विरजू दे, हे भगवान उद्याचं दही चांगलं होऊ दे. वाक्य तिचं असायचं. गांधीजींनी हे वाक्य नेहमी ऐकलं. एक दिवस त्यांना राहवलं नाही. त्यांनी आईला विचारलं, तू देवाची प्रार्थना करते म्हणून तुझं दही चांगलं होते का, की तू जे विरजन टाकते त्याच्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये त्यांनी दही चांगलं बनते? कशाने बनते दही चांगलं? देवाच्या विरजन बरोबर टाकल्याने बनते. आईने त्यांना तेच उत्तर दिलं, हे बघ, विरजन व्यवस्थित टाकलं म्हणूनच दही चांगलं बनलेलं आहे. पण कदाचित याच्यामध्ये मी दही चांगलं करू शकते हा अहंकार माझ्यामध्ये येऊ शकतो. आणि हा अहंकार येऊ नये म्हणून मी म्हणते की हे सगळं देवानी केलेलं आहे. त्यांनी देवानी म्हटलं. आम्ही हे समजायचं की त्यावेळची ती पर्याय व्यवस्थित होती. दूध आम्ही बरोबर तेवढंच कडक घेतलं, विरजनाचं प्रमाण तेवढंच टाकलं, हे सगळं व्यवस्थित आम्हाला मिळालं. समजा गाईचं दूध लावलं तुम्ही किंवा पाणी असलेलं दूध लावलं तर दही योग्य विरजेल काय? प्रमाण तेच वापरलाय, प्रमाण वापरलाय पण नाही विरजणार. म्हणजे काय झालं, ती सगळी सामग्री पण व्यवस्थित मिळाली आणि आमचंही ज्ञान आम्ही वापरलं आणि असा निमित्त नैमित्तिक संबंध जुळून आला म्हणून ते कार्य योग्य रीतीने संपादन झालं. आमच्यामध्ये परकर्तृत्वाचा अभिमान सोडविण्यासाठी या गोष्टींचं चिंतन आम्हाला करणंच आहे. कारण सम्यक्त्व त्याशिवाय प्राप्त होत नाही. सम्यक्त्व जर प्राप्त करायचं असेल तर आम्हाला परकर्तृत्व, परभोक्तृत्व, ममत्व आणि एकत्व याचा त्याग करावा लागतो. म्हणून सगळे आम्हाला हे जे नामकर्म आम्ही शिकतोय ना, हे नामकर्म ही आम्हाला सांगतात आहे की तू शरीर व्यवस्थित ठेवतो म्हणून शरीर व्यवस्थित राहत नाही. शरीर कशामुळे व्यवस्थित राहणार आहे? या आमच्या अंतरंग निमित्त कारणाने आणि बाह्य संयोग संबंधाने आम्ही निमित्त नैमित्तिक संबंधाने म्हणणार आहे. तसं एक मुलगा आहे आणि हा मुलगा आजारी पडला किंवा त्याचं पोट दुखायला लागलं तर त्याला डॉक्टरनी सांगितलं, काल तुझ्या खाण्यात काहीतरी
व्यवस्थित राहिलं नाही, त्यामुळे तुझं पोट दुखलं. तर तो म्हणते, हो काल मी काकडी जास्तच खाल्ली, काकडीमुळे माझं पोट दुखत आहे. नंतर काय झालं, त्याला आई सांगते की पहा, तुझा पापकर्माचा उदय आहे म्हणून तुझं पोट दुखत आहे. तुझा अशुभ नामकर्माचा उदय, अस्थिर नामकर्माचा उदय आहे म्हणून तुझं पोट दुखत आहे. मुलगा कन्फ्युजन मध्ये आला. कोणाचं मानायचं, डॉक्टरचं मानायचं की आईचं मानायचं? कोणाचं मानायचं? दोघांचं. मानायचं तर दोघांचंही कथनचित सत्य आहे, कथनचित सत्य म्हणायचं. अनेकांतांनी त्याचं उत्तर दिलं. एखाद्यामध्ये काकडी पचविण्याची तितकी ताकद असती तर तो आजारी पडला असता, सर्दी झाली असती, पोट दुखलं असतं? नाही, याच्यामध्ये तितकी ताकद नाही. हा दोष कुणाचा? स्थिर नामकर्माचा. कोणी कोणी एखादी कितीही वस्तू असेल तर पचवू शकण्याची ताकद ठेवतो, है ना. दोघांचंही बरोबर आहे. कथनचित लावलं तर कुठेच वाद नाही. तसं आम्हाला यशक कीर्ती असेल, अयशक कीर्ती असेल, शुभ नामकर्म असेल, या सगळ्यांबाबत आम्ही ही जी अनेकांताची भूमिका आम्ही जर घेतली तर आम्हाला योग्य रीतीने त्याचं समाधान प्राप्त होऊ शकतं. आणि मग आम्हाला जीवनामध्ये आत्मिक आनंद म्हणजे सम्यक दर्शनाचा आनंद पण प्राप्त होऊ शकतो. असं हे यशक कीर्ती आणि अयशक कीर्ती नामकर्म आहे. आणि अयशक कीर्तीचा बंध हा जीवाला 6व्या गुणस्थानापर्यंतच होतो, लक्षात घ्या. 6व्या गुणस्थानापर्यंत याचा बंध होतो. पुढे याची बंधविच्छुत्ती आहे. म्हणजे जर मुनिव्रत धारण केलं तर अयशक कीर्तीचा बंध बरं बंध होत नाही. आणि यशक कीर्तीचा बंध होतो तो 10व्या गुणस्थान पर्यंत. यशक कीर्तीचा बंध हा 10व्या गुणस्थानामध्ये होतो. आणि 10व्या गुणस्थानामध्ये जेव्हा तो बंध विच्छुत्ती करणार आहे त्या प्रकृतीची, तेव्हा सगळ्यात उत्कृष्ट अनुभाग बंध तिथे पडतो. क्लिअर प्रकरण? यशक कीर्ती, अयशक कीर्ती. नंतर आता शेवटची प्रकृती आहे तीर्थंकर प्रकृती. तीर्थंकर प्रकृतीची स्वयंची काही विशेषता आहे. तीर्थंकर प्रकृतीचा बंध कोणता जीव प्रारंभ करतो? तीर्थंकर प्रकृती बांधणारा जीव कोणत्या काळातला असतो? चतुर्थकालीनच असतो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तो चतुर्थकालीन पाहिजे. आणखी वज्र वृषभ नाराचं संवहन पाहिजे. वज्र वृषभ नाराचं संवहन पाहिजे. आणखी संज्ञी मनुष्य पर्याय पाहिजे. म्हणजे संज्ञी पंचेंद्रियत्व मनुष्य पर्याय त्याला पाहिजे. स्त्री बनत नाही, भावानी नाही. द्रव्यानी स्त्री वेद असताना, नपुंसक वेद असताना क्षायिक सम्यक तीर्थंकर प्रकृतीचा बंध तो करत नाही. शिवाय कोण पाहिजे? केवली किंवा श्रुतकेवलीचं चरण सानिध्य त्याला प्राप्त झालेलं असलं पाहिजे. असा क्षायोपक्षमिक किंवा क्षायिक सम्यक दृष्टी जीव, दोन, क्षायोपक्षमिक किंवा क्षायिक सम्यक दृष्टी जीव हा तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ करू शकतो. अशी ही तीर्थंकर प्रकृती जगामध्ये म्हणजे सगळ्यात चांगली प्रकृती कोणती म्हटलेली आहे तर तीर्थंकर प्रकृती म्हटलेली आहे, किंवा यशक कीर्ती नामकर्म म्हटलेलं आहे. म्हणून ज्या कर्माच्या उदयाने जीवाला तीर्थंकर पदाचा लाभ होतो त्याला तीर्थंकर नामकर्म असे म्हटले जाते. अवसर्पिणी काळामध्ये किंवा उत्सर्पिणी काळामध्ये 24 तीर्थंकरांचा कुठे नियम आहे? भरत आणि ऐरावत क्षेत्रामध्ये. विदेह क्षेत्रामध्ये सदा सर्वदा तीर्थंकर होतच राहतात, है ना. आत्ताही जम्बूद्वीपामध्ये कमीत कमी किती तीर्थंकर आहे? 20. जम्बूद्वीपात 20 ना. पूर्ण विदेहात 20 आहे. पूर्ण 5ही विदेह म्हणून 20 आहे. 4. एकट्या जम्बूद्वीपामध्ये 4, जे आपण नावं म्हणतो सिमंदर, योगमंदर, बाहू आणि सुबाहू. ही जी 4 नावं आहे
ही एकट्या जम्बूद्वीपातली नाव आहे. नंतर घातकी खंडामध्ये 8 दोन्हीकडले मिळून, आणि पुष्कर द्वीपामधले 8 8 8 16 आणि 4 20 असे मिळून 20 असतात. पण एकट्या जम्बूद्वीपात 4 आहे. क्लिअर झालं का हे? हा, जम्बूद्वीपात 4. नंतर घातकी खंडामध्ये पूर्व आणि पश्चिम घातकी असे 4 4 म्हणजे 8 झाले हे. आणि पुष्कर द्वीप त्याच्यामध्ये 8 8 8 16 आणि 4 20 असे मिळून एकूण 20 तीर्थंकर तिथे असतातच. एकाचं निर्माण झालं त्याबरोबर दुसरे तीर्थंकर तिथे परत असतातच. कोणाला 5 कल्याणिक होतील, कोणाचे 3 कल्याणिक होतील, किंवा कुणाचे 2 कल्याणिक पण होतील. 5 3 किंवा 2 अशा कल्याणिकाचा तिथे नियम आहे. सगळ्यांचेच तीर्थंकर बनतील म्हणून 5 कल्याणिक होतील असं विदेह क्षेत्रात नियम नाही. कोणी जीव मुनी अवस्थेमध्ये पण तीर्थंकर प्रकृतीचा बंध करू शकतात आणि त्यांना त्याच भवामध्ये ते तीर्थंकर बनून मोक्षाला देखील जाऊ शकतात. असे हे नामकर्माच्या 93 प्रकृती आपण बघितल्या. आणि पुढच्या वेळेला आपण चॅप्टर बघणार आहोत पर्याप्ती नामकर्म. पर्याप्ती कशाला म्हणायचं, पर्याप्तीच्या संबंधामध्ये, आणि घाती कर्म अघाती कर्म आणि त्यांच्या प्रकृतींमध्ये कशा प्रकारे देशघाती प्रकृती आहे, सर्वघाती प्रकृती आहे, देशघातीचा उदय कशा प्रकारे कार्य करतो, सर्वघातीचा उदय काय कार्य जीवनामध्ये करतो, याचं आपल्याला पाहायचं आहे. यावर कुणाला काही प्रश्न आहे? विदेह क्षेत्र तीर्थंकर होत आहेत त्यांची नावं तेच राहतात का मग? हो, त्यांची नावं तीच राहतात. 120 पण नावं दिली म्हणजे त्यांच्या याच्यात 160 एकूण तीर्थंकर होऊ शकतात. 160 होऊ शकतात. म्हणजे त्यांच्या एकेका संबंधात 32 नगरी आहे आणि त्या नगरीमध्ये एकेका नगरीमध्ये एक तीर्थंकर होऊ शकतात. असं जम्बूद्वीपामध्ये जर मॅक्झिमम तीर्थंकर किती होतात असं विचारलं तर ते होतात 32. अच्छा. घातकी खंडामध्ये 64 आणि पुष्कर द्वीपामध्ये पण 64. आणि नावं तीच राहतात त्यांची. एक तीर्थंकर गेल्यानंतर परत त्यांचंच ते नाव घेऊन दुसरे तीर्थंकर त्या ठिकाणी असतात. असे एकूण एका वेळी पूर्ण या 28 द्वीपामध्ये मॅक्झिमम 170 तीर्थंकर होऊ शकतात. जे असं म्हणतात की अजितनाथ स्वामींच्या कालखंडामध्ये असे 170 तीर्थंकर झालेले होते. इकडले 5 भरतामधले, 5 ऐरावत मधले आणि 160 विदेह क्षेत्रामधले. जेव्हा आम्ही पंचमेरूचं नमन करतो, आता येणारच आहे 5 दिवसांनी मेरूची पूजा आपण करणारच आहोत. मेरूची पूजा करताना आपण काय म्हणतो? 28 द्वीप 70 क्षेत्र 70 क्षेत्र. याचा अर्थ काय आहे? 7 क्षेत्र. 7 नाही, 170. 70 आणि 100. 70 आणि 100 हे लावायचे म्हणजे 170 क्षेत्र लावायचे. 170 ह्या कर्मभूमी आहे आणि या 170 कर्मभूमीमध्ये 170 तीर्थंकर होऊ शकतात. म्हणून 70 क्षेत्र. पुढे काय म्हणतो? 28 द्वीप 70 क्षेत्र. कीचुलिका. नाही, पण अजून आहे ना. श्री पंचमेर 28 द्वीप 70 क्षेत्र. कैलासगिरी पर्वत, मेरू की चुलिका, स्वर्णमाई चैत्यालय, रत्नमाई बिंब, पद्मावती कहे, प्रभावती आचरे, पुष्पांजलि व्रत, भव्य जीव भव्य लोक यहाँ करे सो वहां पावे. हे जे आम्ही पंचमेरूची ती अंचलिका म्हणतो आणि त्यांना पुष्पांजली अर्पण करतो, तर या ठिकाणी कैलासगिरी पर्वतावर पद्मावती देवीच्या संदेशानुसार प्रभावती राणींनी हे पुष्पांजली व्रत केलेलं आहे आणि त्याची परिपाटी म्हणून ही मेरूचे 5 दिवसाचे 5 आम्ही हे व्रत करत असतो. आणि याच्यामध्ये पंचमेरूच्या 80 पंचमेरूचे एकूण चैत्यालय 80. तर या 80 प्रतिमा 80 मंदिरांचं आम्ही दर्शन करत असतो. सुदर्शन मेरूमध्ये 16, विजय अचल मध्ये 16
आणि मंदारमाली आणि विद्युन्माली असे 5 मेरू आहे. आणि प्रत्येक मेरूमध्ये किती आहे? 16 अकृत्रिम चैत्यालय आहे. आणि या 16 अकृत्रिम चैत्यालयांची आम्ही वंदना परोक्ष रीतीने का होईना आम्ही इथे करतो. आणि जेवढं मन लावून करू म्हणून यहाँ करेसो वहा पावे हे म्हटलेलं आहे की इथे तुम्ही भावपूर्वक करा की तुम्हाला पुढच्या भावामध्ये मेरूचं प्रत्यक्ष दर्शन करण्याची संधी प्राप्त होणार आहे. ठीक आहे. अजून प्रश्न कुणाला काही? श्रेणिक राजा जे तीर्थंकर प्रकृतीचा बंद झाला तो मग काय तो मुनी महाराजांचं परत दर्शन करायला आला नेमका म्हणजे त्यावेळी झाला का? मग नाही, त्यावेळेला नाही. कारण तीर्थंकर प्रकृतीचा बंद हा तीर्थंकर केवली किंवा श्रुतकेवलींच्या यांच्या पादमुलाजवळच होतो. महावीर स्वामींच्या समवशरणात महावीर स्वामीच्या सानिध्यामध्ये त्यांना तीर्थंकर प्रकृतीच्या बंधाला प्रारंभ झाला. कारण ती जी तीर्थंकर प्रकृती प्राप्त करण्यासाठी जी विशुद्धता पाहिजे मनामध्ये ती अशा महान लोकांच्या संगतीतच मिळू शकते. म्हणून तिथे नाही झाला, काढताना नाही झाला. काढताना त्याची आयु कमी झाली, आयुचं अपकर्षण झालं. 33 सागराची आयु 84,000 वर्ष झाली. आणि तिथे समवशरणामध्ये तो बंध त्यांना पडला तीर्थंकर प्रकृतीचा. आणि रावणाला मग? रावणाला ज्या वेळेला रावण ते यांना शांती तिथे नाही, शांतीनाथ स्वामी रावण भक्ती करत होता आणि भक्ती करत असताना समवशरणामध्ये त्या ठिकाणी त्याची वीणा तुटली. त्याला भान राहिलं नाही आणि त्यांनी आपल्या हाताची नस कापून त्या वीणेला जोडली आणि त्याची भक्ती सुरू ठेवली. त्यावेळेला त्याला बाली किंवा कोणत्या तरी यांच्या सानिध्यामध्ये त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध पडला रावणाला. म्हणजे तो समवशरणात बसलेला होता का? समवशरणात असेल किंवा केवली श्रुतकेवलीच्या सानिध्यात असेल. केवली किंवा श्रुतकेवलीचं सानिध्य चालू शकते. ठीक आहे. स्तुती म्हणू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमो सदा देतो गो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सवसाहुणं. सर्व